मला असं वाटतं की या संदर्भात जो काही वादविवाद होतोय हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे, अतिशय चुकीच्या अशा प्रकारचा आहे. प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतोय, हे अतिशय चुकीचं आहे. बघा, शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्यातले एक अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले एक मोठे नेते अजितदादा पवारांच्या रूपाने दुर्दैवाने आपल्यातनं निघून गेले. पण त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्याच्या माध्यमातून जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय ते अतिशय चुकीचं आहे. अशा प्रकारचं खालचं राजकारण बंद झालं पाहिजे. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही म्हणताय अजितदादा गेले आणि त्यावर राजकारण थांबवा. परंतु साहेब, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की अजितदादा गेलेले 2 दिवसही झालेले नसताना तिसऱ्याच दिवशी तुम्ही सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला कशी काय लावली? मग राजकारण कोण करतंय हे तुम्ही सांगा आणि तुम्ही ठरवा. तुम्ही एकटेच शहाणे आहात या महाराष्ट्र राज्यामध्ये, बाकीचे सगळे वेडे आहेत असं तुमचं मत आहे. मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच महत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. राज्यातील प्रमुख नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांनी निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होतील हे विचारल्याच्या नंतर अजितदादा यांनी त्यावर संताप व्यक्त केला होता. हेही तुम्ही सोयीस्कर तुमच्या राजकारणासाठी विसरले आणि राष्ट्रवादी पक्ष फुटू नये म्हणून सुनेत्रा पवार यांना 3 दिवसामध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावली. हे आहे तुमचं राजकारण देवेंद्र फडणवीस साहेब. मला तर पहिला राग एवढा आला की आम्ही त्यांना भेटायला गेलो. मला वाटतं दुसऱ्या दिवशी जयंतराव गेले. अस्थि विसर्जन तेव्हापर्यंत झालेलं नव्हतं. मी ज्या दिवशी अंत्यविधी झाला त्या दिवशी जाऊ शकलो नाही. दुसऱ्या दिवशी माझा कुठेतरी कार्यक्रम होता म्हणून तिसऱ्या दिवशी गेलो. अस्थि विसर्जन झालेलं नव्हतं. काय आपण काय अगदी त्या निवडणुकीपासून निवडणूक नाही लागली तर जीव चाललेत काहीचे. काय जनाची नाही मनाची माणुसकीची काय सगळंच कुठं सोडलं का? तुमच्या आमच्या घरामध्ये जर अशा प्रकारची दुःखद घटना घडली तर माणूस 13-14 दिवस गप्प बसतो. महिनाभर गप्प बसला म्हणून बिघडलं कुठं? सारखं कोण कुठं काय करणार, कोण उमेदवार देणार, कोण काय करणार, कोण आत्ताच भावी खासदार म्हणून तिथं पोस्टर लावायला लागले. अरे कुठं गुडघ्याला बाळशिंग बांधून निघाला.